नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आणि माझ्या चॅनलला बराच प्रतिसाद मिळत आहे, तरी मी आज हा छोटासा व्हिडिओ घेऊन आलेली आहे वातींचा. आणि तो तुमचा मिळणारा जो प्रतिसाद आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर असेच माझ्या चॅनलला फॉलो करत राहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर दिवाळी दसरा जवळ आलेला आहे, तर त्यासाठी आपण मार्केटमधून वाती घेऊन आणत असतो. तर त्या वाती आपण घरीच अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात जास्त वाती कशा करू याचाच हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारे दिवाळीसाठी मी नवीन नवीन रांगोळ्या कशा काढायच्या त्याचे पण व्हिडिओ शेअर करणार आहे. याआधी बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहे, त्यामुळे माझ्या चॅनलला व्हिजिट नक्की द्या. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर मी इथे थोडासा कॉटन म्हणजे कापूस घेतलेला आहे. तर हा शेतातला कापूस असल्यामुळे त्याच्यातले रुई आणि सरकी वेगळं वेगळं करत आहे. तर अशा प्रकारे मी त्याला वेगळं करून घेणार आहे. याऐवजी तुम्ही मार्केटमधून कापूस आणू शकता आणि सुंदर अशा वाती आपण घरीच तयार करू शकतो. तर अशा प्रकारे मी कापसातल्या बिया म्हणजे सरकी आणि रुई वेगळी काढून घेतलेली आहे. आणि आता सर्वात पहिले आपण बघणार आहोत की सुईचा वापर करून अगदी साध्या अशा वाती तयार करून घेऊया. तर अशा प्रकारे मी अगदी थोडा थोडा कापूस घेऊन सुई घेतलेली आहे एक मोठी, त्याभोवती असं ठेवून अशा प्रकारे हातावर प्रेस करून घेत आहे. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने अशा सुंदर अशा वाती आपण कमी वेळात तयार करू शकतो. तर अशा प्रकारे ती वात सुईमधून काढून घ्यायची. अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त वाती तयार होतात. याआधी मी अशा प्रकारचे वसापासून वात कशी तयार करायची याचा व्हिडिओ शेअर केला होता आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगणार आहे वसा कसा काढायचा. पण ज्यांना वसा काढता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि या वाती छान पेट घेतात, मी त्या जाळून पण दाखवणार आहे. तर अशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीने अगदी कमी वेळात बऱ्याच वाती आपण तयार करणार आहोत. त्यानंतर बघणार आहोत की वसाची वात, वसापासून वात कशी करायची. तर दिवाळीसाठी उपयुक्त असणाऱ्या बऱ्याच वस्तूंचे व्हिडिओ पण मी याआधी शेअर केलेले होते, तर तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिजिट देऊन बघू शकता. आणि अशा प्रकारे आपल्या अगदी सोप्या पद्धतीने तयार होणाऱ्या वाती, अगदी सुईच्या मदतीने तयार केलेल्या वाती, सुंदर अशा वाती, भरपूर अशा वाती तयार झालेल्या आहेत. आणि दिवाळीमध्ये आपल्याला जेवढ्या वाती असतील तेवढ्या कमीच असतात, कारण बऱ्याच पंत्या आपण जाळत असतो, तर या वाती त्यामध्ये कामी येतात. तर अशा प्रकारे छान अशा वाती तयार झालेल्या आहेत. त्यानंतर बघणार आहोत की वसापासून वाती कशा तयार करायच्या आणि त्यासाठी मी पाण्याचा वापर करणार आहे. तर अशा प्रकारे मी थोडासा कॉटन घेतलेला आहे आणि वाटीमध्ये पाणी, बोटाला पाणी लावून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर अगदी कापसाचा थोडासा भाग घेऊन त्याला अशा प्रकारे 2 बोटांच्या मदतीने अशा प्रकारे पिरगडवायचं आहे. आणि एका बाजूला थोडासा कॉटन घ्यायचा आहे आणि थोडंसं असं हलकंसं खिचत न्यायचं आहे, जेणेकरून तो भाग तुटला पण नाही पाहिजे. तर अशा प्रकारे वसा तयार होईल. आणि वसा तयार झाल्यानंतर अशा प्रकारे मी 2 आडे घेऊन एक अर्धा आडा म्हणजे 5 आड्यांची वात तयार करणार आहे. तर अशा प्रकारे वसा वात अगदी सोप्या पद्धतीने आपण तयार करू शकतो. परत बघा एकदा, एका हातामध्ये कापूस घेऊन दुसऱ्या हाताच्या बोटाने त्याला पिरगडवत न्यायचं आहे, म्हणजे अशा प्रकारे वसा तयार करून घ्यायचा आहे. आणि बोटाला सर्वात पहिले थोडंसं पाणी, हलकं पाणी लावून घ्यायचं आहे, त्यामुळे लवकर वसा तयार होतो. आणि अशा प्रकारे वसा काढायसाठी ओढत न्यायचा आहे, अगदी हळूहळू वसा तयार करून घ्यायचा आहे. आणि वसा तयार झाल्यानंतर 5 आड्याची, 7 आड्याची, आपल्याला जेवढ्या आड्यांची पाहिजे आहे तेवढ्या आड्यांची वात आपण तयार करू शकतो. तर अशा प्रकारे मी 5 आड्याची वात तयार करून घेत आहे. तर ही वात मार्केटमध्ये पण मिळते, पण आपल्याला घरी तयार करता येईल अगदी सोप्या पद्धतीने, यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर अशा प्रकारे वसावात आपण अगदी कमी वेळात अगदी छान अशा वाती तयार करू शकतो. अगदी आपले कामं झाले की 15-20 मिनटामध्ये या वाती आपण तयार करू शकतो. अगदी कमी वेळेत भरपूर वाती तयार होतात. तर त्यासाठी हा प्रयत्न करून नक्की बघा, कारण बऱ्याच वाती लागतात दिवाळीमध्ये. तर या साध्या वाती पण आपण तयार करू शकतो आणि वसावात पण तयार करू शकतो. यानंतर बघूया फुलवात. तर फुलवात आपण दिवाळीमध्ये किंवा अशी रोजही देवाजवळ लावायसाठी वापरत असतो.
तर ती फुलवात अगदी सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळात कशी करायची तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच पूर्ण कॉटन हा साफ करून घेतलेला होता। तर अशा प्रकारे मी पहिले साध्या वाती आणि नंतर वसावात आता फुलवात असं करून दाखवणार आहे। तर अशा प्रकारे मी थोडासा कापूस घेऊन त्याला अशा प्रकारे आकार देऊन त्याला वातीचा आकार देत आहे आणि अशा प्रकारे आपली अगदी छोटीशी अशी फुलवात तयार होणार आहे। अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने मी सुंदर अशा फुलवाती तयार करून घेतलेल्या आहे। अगदी छोट्या आहे आणि सुंदर आहे। त्यानंतर या वाती आपण तुपामध्ये पण भिजवून घेऊया। तर सुंदर अशा फुलवाती आपल्या तयार झालेल्या आहे। अशा प्रकारे या सगळ्या वाती मी एका वेळेसच तयार केलेल्या आहे। त्यामुळे तुम्ही समजू शकता की अगदी कमी वेळेत आपण बऱ्याच वाती आपण घरच्या घरीच तयार करू शकतो। तर अशा प्रकारे मी आता फुलवातीसाठी थोडंसं तूप घेणार आहे आणि नंतर फुलवाती ही तुपामध्ये भिजवून एका डब्यामध्ये पॅक करून ठेवून देणार आहे। तर त्यासाठी मी थोडंसं वाटीमध्ये तूप घेतलेलं आहे। ते तूप थोडं घट्ट असल्यामुळे मी त्याला थोडंसं गरम करून पातळ करून घेत आहे। अशा प्रकारे तूप हे पातळ झालेलं आहे आणि आता त्यामध्ये एक एक वात भिजवून मी एका डब्यामध्ये पॅक करून ठेवून देणार आहे। तर इथे तुपाऐवजी तुम्ही डालडा पण वापरू शकता, पण आपण बरेचदा तुपाची वात देवाजवळ लावत असतो, त्यामुळे मी इथे तुपाचा वापर केलेला आहे आणि हे तूप मी घरीच तयार केलेलं आहे। तर अशा प्रकारे पूर्ण वाती मी तुपात भिजवून ठेवत आहे आणि अशा प्रकारचे बरेच व्हिडिओ मी आधीही शेअर केलेले आहे। त्याचप्रमाणे संक्रांतीसाठी लागणाऱ्या वस्तूंचे सुद्धा व्हिडिओ मी इथे शेअर केलेले आहे। तर ते बघण्यासाठी माझ्या चॅनलवर व्हिजिट नक्की द्या आणि बऱ्याच अशा वस्तू आहेत ज्या आपण टाकाऊपासून टिकाऊ आहेत की घरच्या घरी तयार करू शकतो, अशा पण वस्तू मी शेअर केलेल्या आहे आणि बऱ्याच रांगोळ्यांचे व्हिडिओ मी इथे शेअर केलेले आहे। तर ते सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला व्हिजिट नक्की द्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशा बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता बघणार आहोत आपण या वाती पेटतात की नाही, अगदी साध्या पद्धतीने तयार केलेल्या वाती या जळणार आहेत की नाही। तर त्यासाठी मी दिव्यामध्ये वात घालते आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि ही तुपाची वात आहे, तिला दिव्यामध्ये अगदी अशीच ठेवून द्यायची, त्यामध्ये तेल किंवा तूप घालायची गरज नाही। आणि आता माचीसच्या कढीने बघा अगदी कमी वेळेत लवकरच जळते आणि ही तुपाची वात बराच वेळ टिकते। तर अशा प्रकारे सुंदर अशा वाती आपण तयार केलेल्या आहे। तुम्हाला आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि या अशा छोट्या छोट्या वस्तू आपण नेहमी वापरात येणाऱ्या वस्तू मार्केटमधून आणण्यापेक्षा आपण घरीच कशा तयार करू शकतो यासाठी माझे व्हिडिओ नक्की बघा आणि जमल्यास व्हिडिओ शेअर करत चला। धन्यवाद।